नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी काही बदल करायचा विचार केला आहे. जो संध्याकाळी व्हिडिओ करते तो व्हिडिओ बंद करून त्यावेळेला काही वेगळा विषय हाताळता येतो का, वेगळी काही माहिती तुम्हाला पुरवता येते का हे पाहणार आहे. आणि जे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्याचा समावेश दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये करावा असा विचार आहे. त्यामुळे सोमवारपासून संध्याकाळचा व्हिडिओ दिला जाणार नाही. नाहीतर तुम्ही वाट बघत बसाल. तुमच्या काही सजेशन असतील तर त्या तुम्ही सांगू शकता. आज अमेरिकेमध्ये बघायचं झालं तर 2 रिजनल बँकांमध्ये गोंधळ झाला आहे. त्यामुळे रिजनल बँक इंडेक्स हाही पडला आहे. त्या बँकांच्या संदर्भातले जे शेअर होते तेही पडलेत. रिजनल बँकेमध्ये बॅड लोनच्या संदर्भातला हा गोंधळ आहे, फ्रॉड आहे. काही दिवाळा जाहीर झाला आहे. एक झिनॉस म्हणून ZIONS आणि दुसरी वेस्टर्न अलायन्स बँकक्रॉप ही दुसरी, या 2 बँकांमधला हा गोंधळ उघडकीला आला आहे. आणि हा गोंधळ उघडकीला आल्यामुळे बॉन्ड यील्डसुद्धा पडला आहे. बॉन्ड यील्ड 3.97 झाला आहे. म्हणजे कधीकधी फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्या इथे का खरेदी करतात त्याचं कारण नंतर लक्षात येतं. अमेरिकेमध्ये बॉन्ड यील्ड कमी व्हायला लागलं की आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी दिसून येते. कालसुद्धा 997 कोटींची फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 4076 कोटींची आहे. बॉन्ड यील्ड 3.97 आहे. आपल्या दृष्टीने क्रूड कमी होत आहे हे उत्तम आहे. क्रूडचा भाव 61 आहे आणि डॉलर इंडेक्स 98.25 एवढा आहे. त्यामुळे क्रूड, बॉन्ड यील्ड आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी या तिन्ही गोष्टी आपल्या मार्केटच्या दृष्टीने चांगल्या आहेत. काही रिझल्ट काल मार्केट संपल्यानंतर लागले ते पाहूया. सल्टेक रिॲलिटी रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. वारी एनर्जी रिझल्ट सुंदर आहे. डबलपेक्षा जास्त प्रॉफिट झाला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. कल्पतरूचे अपडेट्स चांगले आलेत. त्यांचे प्री सेल्स 19% वाढून 1329 कोटी झाले आणि त्यांचं कलेक्शन 37% वाढून 1162 कोटी झालं आहे. JK पेपर बोरकर पॅकेजिंगचं ॲक्विझिशन 6 महिन्यात पूर्ण होईल असं कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितलं आहे. BEML कंपनीने किनेकोबरोबर एरोस्पेस आणि डिफेन्स ॲप्लिकेशनसाठी ॲडव्हान्स कंपोजिट मॅन्युफॅक्चरिंगसाठी करार केला आहे. सेंट्रल बँक गोदरेज हाऊसिंग फायनान्स बरोबर करार केला आहे. व्हर्लपूल ब्रँड आणि टेक पॅक्ससाठी पेरेंट कंपनीबरोबर त्यांनी करार केला आहे मार्च 29 पर्यंत. अटलांटा इलेक्ट्रिकल
एक्स्ट्रा हाय व्होल्टेज इक्विपमेंट सप्लाय करण्यासाठी BNC कडून 183 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कॅनरा बँक, कॅनरा रुबेकोमधला स्टेक त्यांचा 51% आता 38% झाला आहे. JSW एनर्जी, कर्नाटक पॉवर कंपनीकडून 400 मेगावॅटसाठी आणि 25 वर्ष पॉवर सप्लाय करायचं आहे, त्याच्यासाठी त्यांना LOA मिळाला आहे आणि हा करार 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल. पंजाब आणि सिंध बँक, पंजाब आणि सिंध बँकेचे प्रॉफिट 240 कोटी झाले. पंजाब आणि सिंध बँकेचे प्रॉफिट पूर्वी होते 240 कोटी, ते आता 295 कोटी झाले. YOY बेसिसवर हे प्रॉफिट वाढले. नेट इंटरेस्ट इन्कम 873 कोटीचं 950 कोटी झालं. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. काल एक कमेंट होती की इन्फोसिसच्या बायबॅकचं काय झालं. इन्फोसिसचा बायबॅक आधीच डिक्लेअर झालेला आहे. 14 नोव्हेंबर त्याची रेकॉर्ड डेट आहे आणि 1800 रुपयांनी ते बायबॅक करणार आहेत. त्यामुळे पुन्हा काही जाहीर करायची गरज नव्हती. मेट्रो ब्रँड्स, मेट्रो ब्रँड्सचं प्रॉफिट कमी झालं आहे, 72 कोटीचं 69 कोटी. तर त्यांचं उत्पन्न 585 कोटीवरनं 651 कोटी. मार्जिन मात्र कमी झालं आहे, 26.5 वरनं 26.1. खूप कमी झालं आहे असं नाही म्हणतायत, फक्त 0.4 एवढं कमी झालं आहे. CIE ऑटोमोटिव्ह प्रॉफिट वाढलं 195 वरून 214. उत्पन्न वाढलं 2134 वरून 2371. पण मार्जिन कमी झाले, तेही अगदी थोड्या प्रमाणात 15.5 वरनं 15%. हेरिटेज फूड प्रॉफिट वाढलं 49 कोटीचं 51. उत्पन्न वाढलं 1019 कोटीचं 1112 कोटी. आणि मार्जिन मात्र कमी झालं आहे 8.2 वरनं 6.9. जिओ फायनान्शियल प्रॉफिट वाढलं 689चं 695. इन्कम वाढलं 693चं 981. आणि AUM 14,712 कोटी. रॅलीज इंडिया, रॅलीज इंडियाचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन फ्लॅट राहिलं 17.9. कंपनीला 6 कोटीचा वन टाईम गेन झाला. स्वराज इंजिन्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. कजारिया सिरॅमिक्स प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. 8 रुपये डिव्हिडंड दिला. विप्रोचं ॲट्रिशन 14.9% एवढं झालं आहे. आता कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले मंदीत राहतील ते पाहूया. आज होल्डिंग कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी राहू शकते. तुम्ही होल्डिंग कंपन्या कुठल्या आहेत हे गुगलला काढू शकता. कारण होल्डिंग कंपन्यांची बुक व्हॅल्यू आणि मार्केट प्राईस याच्यामध्ये रिलेशन जे आहे ते चुकीचं आहे.
त्यांची बुक व्हॅल्यू खूप आहे. तर ही प्राईस डिसाईड होण्यासाठी 29 तारखेला सेबीने सेपरेट सेशन ठेवलं आहे. त्यामुळे कदाचित होल्डिंग कंपन्यांमध्ये आज तेजी राहील. तेजीमधले शेअर पाहूया. वारी एनर्जी, नालवा सन्स, GFL, पिलानी आणि SIL इन्व्हेस्टमेंट या चारीसुद्धा होल्डिंग कंपन्या आहेत म्हणून दिल्या. अशा होल्डिंग कंपन्या तुम्ही शोधा आणि त्याची प्राईस डिस्कव्हरीसाठी 29 तारखेला सेशन आहे. नवीन फ्लोरिन, वरुण ब्रिव्हरेजेस, ONGC, बायोकॉन, सायंट, अडाणी पोर्ट, पंजाब सिंध बँक, CMS इन्फो, रुबिकॉन, कल्पतरू, इटर्नल, बाटा, अपोलो टायर, JK टायर, सिॲट कारण क्रूड कमी होत आहे. LTI, माइंडट्री, विप्रो, विक्रम सोलर, HAL, JSW एनर्जी, टायटन, टाटा कन्झ्युमर, स्टार हेल्थ, क्रायझॅक, इन्फोसिस, ऑइल इंडिया, नेस्ले, डॉक्टर रेड्डीज, अवंती फीड्स, आरती ड्रग आणि बाळकृष्ण इंडस्ट्रीज. तर मंदीमध्ये JSW इन्फ्रा आणि कॅनरा बँक. तर बघूया काय काय होत आहे ते. अमेरिकेमध्ये थोडे बँकांचे शेअर पडले होते. गिफ्ट निफ्टीसुद्धा एक 40 पॉईंटच्या आसपास मंदी दाखवत आहे. म्हणजे 70 ते 80 पॉईंट किंवा 100 पॉईंटच्या आसपास सुरुवातीला मंदीत उघडू शकेल, पण तिथून मार्केट सावरेल. त्यामुळे फक्त काय प्रॉफिटमध्ये आहे का पहा आणि पार्शियली प्रॉफिट बुक करत जा, कारण अजूनही डोलायमान स्थिती काही संपलेली नाही. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.